धडाडीचे कार्यकर्ते, बौद्ध समाजाविषयी प्रगाढ ज्ञान असणारे आमचे भंडारे सर हे देखील या ठिकाणी आलेले आहेत। या दोघांचंही मी स्वागत करतो आणि तीव्र अभिनंदन करतो की सर आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत। तसेच मी मिलिंद कांबळे सरांना विनंती करतो की आपण इथून पुढचं आयुष्यमान आमच्या मंडळाचे ज्येष्ठ अध्यक्ष आयुष्यमान निवृत्तीजी रोकडे यांना मी विनंती करतो कृपया आपण इकडे या। आपल्या हस्ते सरांचं माने सर आपल्या कांबळे सरांचं आपण स्वागत करायचं आहे। बोला प्रभू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बोला प्रभू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, श्री छत्रपती शिवाजी महाराज की, श्री छत्रपती शिवाजी महाराज की, श्री छत्रपती शिवाजी महाराज की। अशा रीतीने प्रमुख मान्यवरांचं स्वागत केलं आहे। तसेच आमचे भंडारे सर यांचं स्वागत तुकाराम लोखंडे यांच्या हस्ते करण्यात येत आहे। तरी भंडारे सरांना मी विनंती करतो कृपया आपण हा मानाचा स्वीकार करावा। मी आमचे बंधू तुकारामजी लोखंडे यांना विनंती करतो की आपण सरांचं पुष्पहार आणि हा बोला प्रभू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बोला प्रभू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, श्री छत्रपती शिवाजी महाराज की, श्री छत्रपती शिवाजी महाराज की, सावित्रीबाई फुल्यांचा, शाहू महाराजांचा, संभाजी महाराजांचा, चैतन्य बौद्ध मंडळाचा। आमच्या ताळे विभागातील आमच्या भंडारे सरांचे वडील ज्येष्ठ नागरिक आयुष्यमान राजारामजी भंडारे सर यांना विनंती करतो आपण कृपया इथे या। आपल्या देखील आम्ही पुष्पहार देऊन स्वागत करत आहोत। यासाठी मी भीमराव लोखंडे यांना पाचारण करतो। भीमराव लोखंडे या पुढे या। आज एवढं वय झालं असताना देखील आम्ही भंडारे साहेबांना विनंती केली की आपण आपल्या पिताश्री सोबत या ठिकाणी यावं आणि आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली। तर पहिल्यांदा मी भंडारे साहेबांचं मनापासून याचं अभिनंदन करतो की स्वतः आलेच पण त्यांनी आपल्या वडिलांना देखील या इथं आणलं। त्याच्यामुळे आम्ही चैतन्य बौद्ध मंडळ खूप भंडारे सर आपले आभारी आहोत। तर अशा रीतीने या ठिकाणी सर्वजण आपण आलेला आहात। आपण मान्यवरांच्या आता आपण स्वागत वगैरे केलं आहे। या मंडळाची दैदीप्यमान कारकीर्द अशी की गेली 38 वर्ष या मंडळाचं काम चालू आहे। या तारळी विभागात 1988 साली पहिली जयंती या रावडे गावानं साजरी केली।